आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 36 लाख कोटी घेऊन डावोसवरून आलेले आहेत. 36 लाख कोटी रुपये घेऊन आले आहेत आणि मंत्रालयामध्ये 36 लाख कोटी मोजण्याचं काम सुरू आहे 6व्या माळ्यावर. बरं का, ते आता रिझर्व्ह बँकेत भरले जातील आणि मग सगळं आबाद आहे. बघा, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत ढासळलेली आहे, अत्यंत कोसळली आहे, जमीनदोस्त झालेली आहे आणि लोकप्रिय योजनांच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट महाराष्ट्राचं अर्थव्यवस्था रसातळाला घेऊन जात आहे. ते सुद्धा लाडकी बहीण आणत असताना त्याचा विचार लाडकी बहिणीचा करत असताना राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आवश्यकता होती, रिसोर्सेस वाढवण्याची आवश्यकता होती, पण ते काही केलं नाही. त्यामुळे राज्याची वाट लागली. मागच्याच बजेटमध्ये साधारणतः डिफिसिट बजेट हा 60,000 कोटीच्या आसपास होता. आता तर पुन्हा वाढत गेलेला आहे. अनेक योजना सरकारला राबवत असताना आता बंदच करावे लागतील आणि डेव्हलपमेंटच्या कामालाही कात्री लावावी लागेल. रस्त्यात पडून लोकांचे जीव गेले तरी चालतील, खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती राज्याची होणार आहे.